हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम शिव भोळा चक्रवर्ती हलो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठाला टाळी वाजवा भजन करा महायोगपीठ तटे भीमरथ्यामुरं पुंडरिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजमस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरुंजित नमस्कारो आता ओम नमो जयाद्यवेद प्रतिपाद्य जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमति प्रकाशु मनी निवृत्तिदा स्वधारे जोजी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कोसरी काहीच न बोलतो वचने ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास मात्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शनाद्वार भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्र यजननी देवाची करारविंदे न पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम वटस्य पत्रस्य पटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्वेच्छगुच्छमस्तकं सन्नादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडी तुका ठिकाणी आपण असावे जवळी. घ्यावी घ्यावी माझी भाग जर का मागे राणे का तुका बंधू म्हणे देवा शब्द इतका चिरा खावा. कर जोडी तुका ठिकाणी आपण असावे जवळी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुका या देवा यावरीन करावा वेर. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दर्शन रे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई. धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई. तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई. तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे डोळे. माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार. माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवरद हस्ते मजवरी. आदिनाथ अनुग्रह नाथासी दिदला नाथ्यस्त ठेविला मस्तकी तुमच्या. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. प्रस्तुत बेस थोडा कमी करायचा तो नॉर्मल विक वाढवून द्या. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. संत शांत श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा भगवान शंकराचं चिंतन करणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठल. आज मी फक्त भगवान शंकरच सांगेल शेवटपर्यंत, दुसरा देवच नाही. कार्यक्रमाचं औचित्य हे प्रासंगिक कीर्तन आहे. या कार्यक्रमाचं आयोजनच सौ भिकूबाई धनसुखलाल धनगर यांच्या संकष्ट सोमवार उद्यापनाचा कार्यक्रम आहे. हा मला वाटतं 16 सोमवार असते ना, ते 16 सोमवाराचं उद्यापन. आणि ते व्रत इतकं कठीण आहे, ते आपल्याला वाटतं तितकं ते इतकं सोपं ते व्रत नाही आहे. जोपर्यंत ते सोमवार तोपर्यंत बाहेरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही, जेवण करायचं नाही. अनेक नियम आहेत, त्याग आहे, बलिदान आहे, समर्पण आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत अवघड असं संकष्ट सोमवाराचं व्रत आहे. आपल्याला तर अजिबात शक्य नाही, ते आपल्याकडून तर बिलकुल शक्य नाही. पण आईसाहेबांनी आमच्या भिकूबाई धनसुखलाल धनगर यांनी हा संकष्ट सोमवाराचा निर्विघ्नपणे या ठिकाणी हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री धनसुखलाल नथा धनगर, श्री अशोक धनसुखलाल धनगर, श्री विजय धनसुखलाल धनगर आणि समस्त धनगर परिवार बडसाने यांच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. मला वाटतं DN देवर सर ना, सरांनी मला बरेच दिवस अगोदर ही सेवा दिली. बरं, सणामध्ये माझं 4th 5वं कीर्तन असेल. मागे पाणी आला, वरती हॉलमध्ये कार्यक्रम करावा लागला. बऱ्याच वेळा माझ्या कीर्तनात अडचणी येतात. मीच पांढऱ्या पायाचा आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही, काही कोणाला बोलून फायदा नाही. पण आज काहीच नाही. याचं कारण आहे संकट निवारणाकरता सोमवाराचा कार्यक्रम, त्याच्यामुळे संकट येऊ शकत नाही. हा संकष्ट सोमवाराचा कार्यक्रम आहे ना, संकट निवारण्याकरता. आणि त्यांचे चिरंजीव असतील, हे कुटुंबीय असतील. मला सांगितलं आमच्या दादांनी की महाराज बाबा 3 महिन्याने रिटायरमेंट आहे त्यांचं, आणि पुन्हा भगवान महादेवाच्या सोमवाराचं उद्यापन आईसाहेबांनी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जोडून आल्या. खरं तर मी आज लांबून आलो, आळंदीची वारी आहे. मी काल पुण्याला होतो, पिंपरी चिंचवडला कार्यक्रम करून पुन्हा नाशिक. हा पण बलसानं हे तीर्थक्षेत्र असल्या कारणामुळे थोरा मोठ्यांचे पदस्पर्श गावाला लागलेले. या कार्यक्रमाला उपस्थित समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, आपल्या गावातील बलसाने भजनी मंडळ, दुसानं भजनी मंडळ, अजून गावातल्या आणि दुसाण्याचे मंडळ,
गोठाण्याची भजनी मंडळ, मृदंगाचार्य आमचे तरुण तळपदार आहेत, पेटी मास्तर तुला तर विषयच नाही, नाद करायचा नाही. वा तेरा क्या कहना. विठाल विठाल. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे आसाण्याची आमच्या दादाची, माऊली साऊंड सिस्टीम. आणि या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून होणार आहे. खरं तर यूट्यूबला ज्यांनी माझं पहिलं कीर्तन टाकलं, तसं मी 10 वर्षा अगोदर सोशल मीडियाला ॲक्टिव्ह आहे. 10 वर्षा अगोदर जेव्हा यूट्यूब नव्हतं, काहीच नव्हतं, तेव्हा ऑडिओ क्लिप होती आमची, बहारो फुल बरसाव, क्षणोक्षणी ह्याचे करा विचार, कुंकवावाल्या गेल्या आता टिकलीवाल्या आल्या, हे 10-11 वर्षा अगोदर प्रकाशित झालेलं होतं. आणि खरं तर यूट्यूबला ज्यांनी मला आणलं, प्रकाशित केलं, संबंध जगभर ज्यांनी दाखवलं, ते आमचे भैया दादा भयानाचे. दादांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. अहो इतक्या खरं तर यूट्यूबचं खरं माध्यम भैयादादांनी दाखवलं महाराष्ट्रामध्ये. कित्येक कीर्तनकारांना फ्लॅशबॅक लावण्याचं काम आमच्या दादांनी केलेलं आहे. माझ्यासारखा पडेल कीर्तनकार त्यांनी उचलून आणला. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला वाटतं ते आजूबाजूला नाही, अहो हा माणूस दिग्रस यवतमाळला होता कार्यक्रमाला. दिग्रस ते गाव, मला उशीर झाला त्या गावाला. किती लांब लांब महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात आमचं गोड माणूस आहे, कुठली अपेक्षा न ठेवता प्रेमळ. आणि आमच्या आईसाहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर बहिणीहो, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देईल. धर्मक्षेत्रामध्ये जर कोणी क्रांती केली असेल तर ती महिलांनी. आपला धर्म जो टिकवला तो स्त्रियांनी. जिजाबाई नसत्या तर, पुण्यश्लोका अहिल्यादेवी होळकर नसत्या तर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर, या महिलांनी धर्म टिकवला, जागवला, सांभाळला, त्याचं रक्षण केलं, तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवला. महिलांची क्रांती आहे. त्यांचं अंतकरण अत्यंत कोमल असतं. स्त्री ही सगळ्यात त्या ठिकाणी मायबापो सगळे देव नतमस्तक होता तिच्या जागी. आणि धार्मिक बाजू तुम्ही सांभाळल्या, धर्माचं कार्य तुम्ही सांभाळलेलं आहे. तुम्ही कुठेही पहा, धर्म कार्य करताना महिलाच जास्त असतात. कीर्तनात महिलाच जास्त, कचेला महिला जास्त. बोलत चला, हरिपाठाला महिला जास्त, काकड्याला हरिपाठाला काकड्याला महिला, व्रतवैकल्य करायला महिला जास्त, दान धर्म करायला महिला जास्त, उपास तापास करायला महिला जास्त, भांडणं करायला विनोदाचा भाग टाकून द्या. स्त्री ही अर्धांगिनी म्हटली गेलेली आहे. स्त्री ही शक्तीचं स्वरूप आहे. ज्ञानोबराय म्हणता, बळेविना शक्ती बोलू नये. स्त्री शक्तीचं रूप आहे. ती आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, मुलगी, अनेक रूपानं ते आपल्या घरात नटलेली असते. स्त्रीमुळे आपला संसार आहे मायबाप. तिला अनेक नाव आहे, बायको, दारा, भार्या, पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी. इंग्लिशमध्ये काय म्हणतात तिला? बायकोला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? वाईफ. बरोबर, वाईफ. जिच्यावर असतं अवलंबून लाईफ, तिला म्हणतात वाईफ. आपलं लाईफ कोणावर अवलंबून आहे? बायको 2 दिवस माहेरी जाऊ द्या बरं, माणूस घराची मसनखाई करून टाकतो. अरे तो घर बी झाडत नाही, तठेच लोटून तठेच बसतो खंडोबा. बायको जर 2 दिवस माहेरी गेली ना महाराज, आपलं घर तुमचं माझं प्रत्येकाचे बघा, जीव तुटका होतो नसतेस जेव्हा तू कर. अहो माणूस घर झाडत नाही, गोधड्याच्या गड्या बी करत नाही. बाई जर नसते ना, आपण वल्ल्या फडक्यावर अंग पुसली, जाऊ दे वाजगाय राकाटाई जायला कोण पाणी पाडी नो, असंच पुसलेत महाराज. बायको माहेरी गेली, माणसाला एकच पदार्थ बनवता येतो, खिचडी. आणि त्या कुकरमधली खिचडी 3 प्रकारची राहते. खाली जळगाव, मध्ये चिखलदरा, वरती तांदूळवाडी, त्याच्यात कढीपत्ता दम मारत नाही. मी लहान असताना माय फक्त चिवड्यामध्ये किंवा कढीमध्येच कढीपत्ता टाकायची. आता अशी भाजी नाही की त्याच्यात कढीपत्ता नाही. बेसनात कढीपत्ता टाकता कुठे? बेसनात एका बाईने तो चहाच उकडून दिला म्हणे. म्हटलं ताई चांगला रास म्हणे. म्हटलं त्यांनाच काय उकडी देते ना, हे काय चालते. त्याचा अतिरेक झाला. अति सर्वत्र वर्जते. पण काही असो, तुमच्यामुळे धर्म टिकला, तुमच्यामुळे कुटुंब व्यवस्था टिकून आहे. तुमच्याकडे ईश्वरानं सृजन शक्ती दिलेली आहे. तुम्ही शक्तीचं स्वरूप आहे, म्हणून 9 दिवस तुमचा जागर आहे. विठाला
आर्य चाणक्यांचा एक श्लोक आहे, त्याचं मराठी भाषांतर तुम्हाला सांगून जाईल. चाणक्य म्हणतात, स्त्रीचा आहार माणसापेक्षा दुप्पट असतो, असं चाणक्य म्हणतात, भोजेकर नाही. चाणक्य म्हणतात स्त्रीचा आहार पुरुषापेक्षा दुप्पट असतो, म्हणून माणसाच्या पंक्तीला जर 20 मिनिटं लागले तर महिलांच्या पंक्तीला 45 मिनिटं लागतात, असं चाणक्य म्हणतात, मी नाही. स्त्रियांचा आहार माणसापेक्षा दुप्पट असतो, स्त्रियांची लज्जा माणसापेक्षा 4 पट असते, स्त्रियांचं साहस माणसापेक्षा 6 पटीनं जास्त असतं, आणि स्त्रियांचा काम पुरुषापेक्षा 8 पटीनं जास्त धर्मशास्त्र सांगतं. साहस तुमच्याजवळ माणसापेक्षा 6 पटीनं जास्त आहे. आतापर्यंत किल्ल्याच्या तटावरतून कोणीच एकाही माणसानं घोडा फेकलेला नाही, पण झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनं तटावरतून घोडा फेकला होता. फेकला तटाहुनी घोडा. ते साहस आहे, ते दुर्दम्य साहस आहे. आणि जेव्हा स्त्री मनावरती घेते ना, जगातलं मायबाप असाध्यातल्या साध्य कार्य त्या ठिकाणची साध्य करत असते. पण आतापर्यंत जो इतिहास आहे, आपण इतिहासामध्ये जर रोखून पाहिलं तर स्त्रियांनी क्रांती केली. धर्मक्षेत्र असेल, कोणतंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपला दबदबा कायम ठेवला. विठाला हा अभंग भगवान महादेवाचा संकष्ट सोमवाराचा या ठिकाणी उद्यापनाचा हा कार्यक्रम. 16 सोमवारापासून या घरामध्ये भगवान महादेवाची उपासना होती. व्रतस्थ जीवन होतं. नियमानुसार त्या ठिकाणी भगवान शंकराची ही उपासना आपण केलेली आहे. जगाच्या पाठीवरती सगळ्यात भोळं दैवत भगवान महादेव आहे. आपण भोळे गाव, तू का म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. आपण भोळे. मला सांगा, असा कोण माणूस रस्त्याने येताना 50ची नोट दिसली तिला ओलांडून इथे येऊन बसला? मी तरी येईन का? मी ठायकाच पाय ठेवी, जा तुम्ही पुढे, नंतर उचलेले सू. आपण भोळे नाहीत माय बापू. जगाच्या पाठीवरती भोळं दैवत भगवान महादेव आहे. आणि अजून सांगतो, जगाच्या पाठीवरती सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत भगवान शंकर आहे. इतका लवकर प्रसन्न होणारा देव कोणताच नाही. जगात देव वेगळे आणि महादेव वेगळे. जगात राष्ट्र वेगळं आणि महाराष्ट्र वेगळं. विठाला राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. हे राकट आहे, कणखर आहे, दगडांचं, शुरांचं, वीरांचं आहे, हौतात्म्यांचं आहे. असं हे पवित्र त्या ठिकाणी राष्ट्र म्हणतात. त्याला महान असं राष्ट्र, त्याला महाराष्ट्र म्हणतात. तसा देव वेगळा, महादेव वेगळा. जे स्वर्गात राहतात त्यांना म्हणतात देव, जे मंदिरात राहतात त्यांना म्हणतात देव, आणि जो मसनात राहतो त्याला काय म्हणतात? महादेव. जो गळ्यामध्ये सुवर्णाचे अलंकार घालतो, सोन्याचे अलंकार घालतो, दागदागिने घालतो, त्याला म्हणतात देव. आणि जो गळ्यामध्ये सापाचे अलंकार वापरतो त्याला म्हणतात महादेव. ज्याच्या डोक्यावरती सोन्याचे रत्नाचे मुकुट असतात त्याला म्हणतात देव. ज्याच्या डोक्यावरती जटांचा संभार असतो त्याला म्हणतात महादेव. अजून पुढे जाऊन सांगू, ज्याला ऋषी मुनी जपी तपी संन्यासी भजतात त्याला म्हणतात देव, आणि ज्याला भूत प्रेत भजतात त्याला म्हणतात महादेव. अजून पुढे जाऊन सांगू, बायकोच्या वाट्याला गेला म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. बायकोचं नाव घेतलं, बायकोची खोडी केली म्हणून त्याचा मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव. कोणाची खोडी केली होती? प्रभू रामचंद्राची बायको रावणाने पळवली होती, बरोबर. रावणाने रामाची बायको पळवली, देवाने त्याचा मुर्दाच पाडला. कारण माणूस सगळ्यांची खोडी सहन करतो, बायकोची खोडी सहन करत नाही. काय मत आहे तुमचं सांगा? माणूस सगळ्यांची शपथ घेतो, बायकोची शपथ घेतो का हो कधी? पण बायकोनी शपथ असं कधी झाला का? मायनी शपथ, पोरासनी शपथ, देवनी शपथ, धान्यानी शपथ, गैरा शपथ घेतो तो. बायकोची शपथ घेणारा सापडला आजपर्यंत? अजिबात नाही, बिलकुल नाही. माय बापा हो, बायकोची खोडी काढली म्हणून मुर्दा पाडतो त्याला म्हणतात देव, आणि बायको मागितली तरी देऊन टाकतो त्याला म्हणतात महादेव. कोणी मागितली होती? रावणानं पार्वती मागितली होती. या बाबानं पार्वती रावणाला देऊन टाकली, म्हणली जाय घेऊन. हे फक्त महादेवच करू शकतात. त्यांना तेवढी गॅरंटी होती. ती जगदंबा आहे, ती परांबा आहे, ती आदिमाया आहे, ती आदिशक्ती आहे. रावणा सोबत जाऊन बिघडणार काहीच नाही, तेवढा भरोसा बी पाहिजे ना हो. आमच्या आजोबा पंजोबा आपल्या जुन्या 20-25 वर्ष अगोदरच्या काळात गाड्या घोड्या काही नव्हत्या, पायी पायी प्रवास करायचे. बाजाराला जायचं 5 किलोमीटर पायी पायी जायचं. आजोबानं डोक्यावर पागोटं बांधलं, म्हातारं निघलं की फक्त घरात सांगायचं चला बाजाराला जायचंय. म्हातारं पुढे, म्हातारी मागे.
दोघांमध्ये अर्धा 1 किलोमीटरचं अंतर पडायचं, पण म्हातारा असं उलटून बी पाहत नव्हतं मागे येते का कुठे जाते म्हणून, कारण त्याला गॅरंटी होती किती अंतर पडलं तरी आपल्याच मागे येणार आहे. ज्यांना नाही समजलं त्यांनी घरी गेल्यावर हसा. त्याला गॅरंटी होती, भरोसा होता, किती अंतर पडलं तरी आपल्याच मागे येणार आहे. आणि आता नवीन जोडपं जर मोटरसायकल डबल सीट पुढून आलं ना तर आपल्याला काच वरती करावे लागतात. आपल्याला लाज वाटत, जाऊ दे भाऊ आपण कानाडोळ्या करले. लाज राहिली नाही, लाज. कोणाला कोणाची लाज उरली नाही हो. पूर्वीच्या काळामध्ये माय माऊली जर गावात आली ना तर पायातल्या चपला असे हातात उचलून घ्यायचे. आणि आता सुनबाई ती उच्च टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देते, मामा याला पॉलिश मारून आणा. मामाले बी लाज राहील नाही, अरे मर्यादाच राहिली नाही. विठाला भगवान महादेवाचा अधिकार सांगून जातो मायबाप. हे अजन्मा तत्व आहे. शंभू देते अंबिका, चंद्र तेथे चंद्रिका. ज्ञानोबराय तोंड भरून कौतुक ज्ञानेश्वरीमध्ये करतात. भगवान महादेवाचा उल्लेख ज्ञानोबरायांनी बऱ्याच ठिकाणी केला. हरिपाठामध्ये भगवान शंकराचा उल्लेख आला. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी हरी मंत्र हा शिवाचा. मानती देवाचा तया मोक्ष, मानती देवाचा तया मोक्ष, मानती देवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा. हरिपाठात ज्ञानोबरायांनी भगवान महादेवाशिवाय तुमचं माझं जगात कुठलंच कार्य होत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी ज्याच्यात अवस्था, ज्याच्या ताब्यात असतात त्याला देव म्हणतात. उत्पत्ती, स्थिती, लय आपण सगळे विज्ञान युगात वापरणार आहे. तुम्हाला सोपं पडेल सांगतो. GOD म्हणजे काय हो? गॉड. गॉड म्हणजे देव. का बाबा देव ना. GOD गॉड म्हणजे देव. G फॉर जनरेट, O फॉर ऑपरेट, D फॉर डिस्ट्रॉयड. तिघी अवस्था ज्याच्या ताब्यात असतात त्याला देव म्हणतात. हे समजलं तर बरं, ना तर स्पेलिंग उलटे होतात. GOD हे स्पेलिंग उलटे होतात. DOG डॉग. खंतीत न करा होणे गाढव कुत्रा. नाही तर काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्रा. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज आपल्याला एवढ्यासाठी मायबाप की आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण माणसासारखं वागलं पाहिजे. तुमचा माझा शेवटचा मुक्काम आहे. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा, माता पिता बन माल तारी, घोड़ा गाड़ी खेती बाड़ी छोड़ अकेला जाएगा. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे, माता पिता बन माल टारी, घोड़ा गाड़ी खेती बाड़ी छोड़ केला जाएगा. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाए. गावाच्या बाहेर गव्हर्नमेंटने एक बंगला बांधलाय RCCचा. नदी किनारी एक बंगला रे. तुमचं माझं परमानंट ठिकाण आहे ते. गावात मंदिर नसेल पण स्मशानभूमीने असं गाव आहे का? आणि ज्ञानोबराय सांगता वस्ती जाणूनी स्मशानी ते भगवान महादेव आहे. स्मशानाचं दैवत भगवान शंकर आहे. म्हणून तुम्ही आपले जेवढे ज्योतिर्लिंग आहे त्याच्या आजूबाजूला सगळे स्मशान आहेत. भगवान महादेव स्मशानातली देवता आहे. भगवान महादेव संहार करणारी देवता आहे. भगवान महादेव लवकर प्रसन्न होणारी दैवत आहे. आपल्या धर्मात 4 गोष्टी: योगी, योगीराज, योगेश्वर आणि योग्यांची माऊली. विठाला पहिला योगी. योगी कोण आहे? पहिलं मेरो चासे खरी, पहिलं मेरो चासे खरी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून खेचरी, मुद्रा लावून केसरी, मुद्रा लावून केसरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला. पहिलं मेरू जाची करी, पहिलं मेरू जाची करी, पहिलं मेरू जाची करी, पहिलं मेरू जाची करी, पहिला मेरू जाती करी, पहिला मेरू जाती करी, पहिला मेरू जाती करी, पहिला
मेरूच्या शिकारी एक योगी निराकारी मुद्रा लावून केसरी प्राणायामी बैसला बैल योगी मुद्रा लावून केसरी योगी पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला. योगी कोण आहे? भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रय योगी आहे. दुसरं योगीराज कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती ओ कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज ओ पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज. पहिले योगी दत्तात्रय दुसरे योगीराज भगवान महादेव कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. तिसरे योगेश्वर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा योगेश्वर भगवान कृष्ण. आणि चौथी आहे योग्यांची माऊली ज्ञानराज माझी जेने निगमवल्ली ज्ञानोबरा योग्यांची माऊली आहे. भगवान कृष्ण योगेश्वर आहे महादेव योगीराज आहे भगवान दत्तात्रय योगी आहे. विठाला विठ्ठल किती भोळदैव ते हो. महादेवाचे 2 लग्न झालेत. दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होऊन गेला. या राजाला 16 कन्या होत्या. 16 त्यांना 16 चालल्या. आपल्याला एक बी चालत नाही. पोरगी झाली की तिच्या आजीचा चेहरा पहा कसा फाटेल 5च्या नोट सारखा दिसतो. का आजी काय झालं? कार्टी. तू इथं कोणाची कार्टीच होते ना आजी. तुझं का डायरेक्ट प्रमोशन झालं का? बाई डायरेक्ट आजी होते गो. आधी जन्माला तेव्हा काय होती? मुलगीच होती ना ती. कार्ती. काय शब्दही तुमचा. त्या तिकडे घाटावर फिंदडी म्हणा फिंदडी. अरे काय नाव ठेवता. जी लक्ष्मी आपल्या घरातली. अशा बऱ्याच कन्या आहेत की त्या जन्माला आल्या की बापाची भरभराटी होते. तुम्ही अनुभव पहा. बऱ्याच मुली असे आहेत की जन्माला आल्या की बापाची भरभराटी होते. मला 3 पोरी. एक पोरगी जन्माला आली की भरभराटीच आहे. पहिली जन्माला आली घर बांधलं. दुसरी जन्माला आली मोठी गाडी घेतली. तिसरी जन्माला आली माय बाबा महाराष्ट्रभर त्या ठिकाणी. मुलींच्या पायाच्या पुण्य नाही त्या लक्ष्मीच्या स्वरूपानं घरामध्ये येत असतात. तरी आपल्याला पोरी चालत नाही. त्याच्यामुळे संख्या घटली ना पोरींची. आता बऱ्याच गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव फिरतायत. लोक देत नाहीत पोरी. आता तर बिकट आहे हो. आता तर अवघड आहे हो. ज्याच्या घरी तास नाही तो बी टाळायला लागू देत नाही. तो नोकरी बी विचारत जमीन बी विचारत पगार बी विचारत आणि शेवटी म्हण दल्ली शेका कॅन्सल. सासू चालत नाही. ही अवस्था आहे. आतापर्यंत पोरगा पोरगी पाहायला याच्या पुढे 10 वर्षांना अजून पोरगी पोरग्याला पाहायला जाईन. ती गाडीत बसून येईन. पोरग्या दरवाजा उघडीन. 40 पोऱ्या येईन. घ्या ती पोरगी सांगे पुढे बैस रे ताट बैस वरती बाय खाली काय मान घालतो काय लाजच रे पोरवाने वरती देख रे ओ करंटा वरती पाय ना. पोरगी विचार जाईन काय शिक्षण आहे तुझं? कितवी शिकलाय तू? कॉपीचे किती? ओरिजिनल मार्क किती? वरती पाय खाली काय देखाच रे होय वरती पाय. सगळं विचारून झालं की ती पोरगी विचारत जाईल तुला भांडे घासता येतात का? नाही कॅन्सल. तो काळ येईन ना. थांबा तुम्ही थोडे दिवसाचं. ती वेळ येणारच आहे. आता जे राहिले ते राहिले. त्यांनी फक्त आमच्याकडे यायचं आणि पारा द्यायचा. आता
विना वाजवायचं काम करायचं. काही तसेच मरतील, होणारच नाही. बरेच आहे. अरे एका मी आत्ता कथा केली, आता गावाचं नाव नाही सांगत, कोण उपाध्याय करते डायरेक्ट युट्यूबला आहे. आत्ता कथा केली मी. 58 वर्षाचा नवरदेव, 58. मला म्हणे बाबा काय पहा ना म्हणे आपलं जुडतं का. म्हटलं काय वय तू. म्हणे 58. म्हटलं 2 वरीस करता कशाला बट्टा लायलेस काका ते. 58 झाले, 2 रिटायरमेंट संपलं. स्विच ऑफ. पुढची अवस्था बिकट आहे, भयानक आहे. 16 मुली होत्या. मुलींच्या जन्माचा आदर करा, मुलींच्या जन्माचा आदर करा. मुलापेक्षा मुलगी बरीन, प्रकाश देते दोन्ही घरी. बोटावर मोजण्या इतक्या 1-2 मुली चुकल्या असतील, भावनेच्या भरामध्ये वयमानानुसार त्या ठिकाणी त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील, म्हणून सगळ्या मुलींना दोष नाही देता येत. बापाच्या कष्टाची, आईच्या संघर्षाची जाणीव फक्त मुलींना असते. मुलींबद्दल लई तोंड भरून कौतुक करता येईल मायबापा. 16 कन्या होत्या, 16. तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा हाऊ दिवा कवे बळका धरीन, त्यांना भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंत्याच बरे आहे. आपण किती दिवे लावले तरी पंत्या लावल्याशिवाय दिवाळी थोडी साजरी होते आपली. अन्यदान रड्या बोंबलेल्या का होईना पोरगी पाहिजे. ज्याच्या मड्याजवळ पोरगी नाही रडेल बाबा, मड्याला बी किंमत नाही राहत. सोनबाई रडत नाही असं मी म्हणत नाही, रडच ते पदर टाकेल्या मनातून. तर तुकोबर आहे म्हणता हो, सासूसाठी रडे सून, भावंतरीचा भिन्न. मनातला भाव वेगळा असतो तिच्या. खरं सांगा इमानदारनं, मी शपथ तुम्हाला, सासू मेल्यावर कशा रडतात म्हणे शपथ आहे. खरं तुम आमना गावना ना शिवना काय घेऊन देणार म्हणलं, काय लेन देणार काय. नाही रडत. मुलांना रडता नाही येत प्रेताजवळ. मुलगा रडताना पाहिला का तुम्ही, ओम ना बाप. लोक म्हणतात हाई तिकडे लिही जाय, यांना पिकर फाटी जायले, बसाडे आवाज काढत जाऊ. बाई लेकरं घाबरतच यायले ना, काय बसाडे आवाज काढत बाप. मुलगीच पाहिजे. पहिली कन्यादार शिक दुनिया, पहिली बेटी धनाची पेटी, पहिली बेटी तूप रोटी. आपल्या पूर्वजांनी सांगत कुडी कन्या नंतर पुत्र होती जे सात्विक, म्हणून 16 कन्या होत्या. तयाचा हरिक वाटे देवा, म्हणून 16 कन्या होत्या. दक्षाला 16, त्याच्यातली सती त्याने महादेवाला दिली होती. सुखानं संसार होता दोघांचा. पण एकदा काय झालं, या भगवान महादेवाच्या सासऱ्याने यज्ञासाठी सगळ्यांना बोलवलं. इंद्रचंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नागदेवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर सगळ्यांना बोलवलं. सगळे आले, सभा भरली होती. ब्रह्मा विष्णू महेश होते. दक्ष आला, सगळ्यांनी उठून स्वागत केलं. रिस्पेक्ट, आदर. दक्ष प्रजापती होता, तो आल्याबरोबर सगळ्यांनी उठून त्याचं स्वागत केलं, नमस्कार केला. पण भगवान महादेव बसलेले होते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळे. भगवान महादेव देहावरती नव्हते, देह तादात्म्य विसरलेले होते. ते त्या ठिकाणी. आता या महादेव याने दक्षाने पाहिलं, सगळ्या लोकांनी उठून आपला सन्मान केला. माझा जावाईच बसून आहे. आणि आपली मेंटॅलिटी काय अशी सांगू का, आपली मानसिकता. लग्नामध्ये तुम्ही गेले, किती लोकांनी तुम्हाला रामराम घातला तुमच्या ते लक्षात राहत नाही, पण रामराम कोणी नाही घातला ते बरोबर लक्षात राहतं. एवढे लोक उठून त्याला सन्मान देत आहेत, याचं त्याचं काही घेणं नाही. पण बसलेलं कोण होतं ते डोळ्यात आले. महादेव माझा जावई आहे, लेकरासारखा आहे, त्याने माझा अपमान केला, निर्वत्सना केली. नरमुंडांच्या माळा काय घालतो, हसतो काय, खिदळतो काय, भूतांचा सरदार, स्मशानात काय राहतो, मेलेल्या माणसांच्या नरमुंडांच्या माळा काय घालतो. सासऱ्यानं नाही तशी त्या ठिकाणी निर्वत्सना केली. इतकं बोलले, पण महादेवाने तिकडे दुर्लक्ष केलं. सभा बरखास्त झाली. जो तो आपापल्या घरी निघून गेला. सासरवाडीला झालेला अपमान शंकरानं बायकोला सांगितला नाही. एवढ्यावरती भागलं नाही. शंकराला अजून त्या ठिकाणी कमी लेखावं म्हणून त्याने कणखल क्षेत्र हरिद्वार इथे दक्षाने यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्यांना इन्व्हिटेशन कार्ड पाठवले, सगळ्यांना आमंत्रित केलं, सगळ्यांना बोलवलं. फक्त महादेवाला मुलीला बोलवलं नाही. जावायला आमंत्रण नाही, सगळ्यांना आमंत्रण. मग ज्यांना आमंत्रण होतं ना, ते जाणून महादेवाच्या पुढून जायचे. म्हणजे लोकांना हा रोग तेव्हापासून झालाय. आपल्याला आमंत्रण आहे, शेजाऱ्याला आमंत्रण नाही, लोक जाणून बुजून जातात. काही नाही वाटतं. तो तू शिल्लक रे बाई, विधानसभेपासून त्यानं मला जमत नाही रे, का बरं खेळा पाडसा जायणार आहे काय, त्याच्या घरचं नाही खाल्लं का मरून जाईन कर मी जायणार भाऊ. लोक साधे नाहीत भाऊ, एक लक्षात ठेवा. लोकांनी रामाच्या घरी आग लावली, लोकांनी रामाची बायको नांदू दिली नाही. किडा पाळणारा तर उभी होता.
अरे लोकांनी भगवान कृष्णाच्या पोऱ्याला दारू पाजली 90. भगवान कृष्णाच्या सांब नावाचा पोरगा, सांब जामोंती पासून झालेला, हे नवसानं झालं होतं कार्ट. लय विचित्र होतं, नवसान झालेलं विचित्रच असतात. मी बी नवसाचा आहे म्हणून तर समाधान आहे ना. विठ्ठल विठ्ठल. 5 बहिणी, मला 5 बहिणींच्या पाठीवर झालोय मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, मी भगवान महादेवाच्या नवसानं झालेलो आहे. माझी रास कर काय माझ्यावर महादेवाचीच कृपा आहे. म्हणून संकट सोमवाराचे कार्यक्रम शक्यतो मी टाळत नाही. खरं तर आळंदीची वारी आहे माझी, वारी सोडून मी कधीच येत नाही. फक्त या कार्यक्रमाकरता महादेवाचा कार्यक्रम आहे. आमच्या गावाला संगमावरती महादेव आहे. खडकी, कांग, वघार 3 नद्यांचा संगम आहे. त्याच्यावर महादेवाचं मंदिर आहे. आणि आईवडिलांची श्रद्धा होती ती की त्या भगवान महादेवाची ही कृपा आहे, शंकराची कृपा आहे, भोळं दैवत आहे मायबापा होते. मला हे सांगायचं होतं. लोकांना महादेवाच्या समोरून जायचं, तुम्हाला आमंत्रण नाही का? महादेव शांत आहेत. ज्याच्या डोक्यात गंगा आहे, जटेमध्ये गंगा, ज्याच्या डोक्यात गंगा आहे त्याचं मस्तिष्क शांत असतं मायबापू. आपण नाही म्हणत का डोक्यावर थोडासा बरफ धरले रे भो. ज्याच्या डोक्यात ज्ञान गंगा आहे मायबापा हो, त्याला संताप कधी येत नाही. आणि अशा माणसाला जर संताप आला तर तो मागे काहीच उरू देत नाही. शंकराला एक तर संताप येत नाही, आणि जर महादेवाला संताप आला आटोपला, आपला विषय संपला. त्याने 3रा डोळा उघडला. संहार करायचं काम त्यांच्याकडे. एक तर त्यांना राग येत नाही, लोक टोचून बोलायचे, देव चवायचे. आता गंधर्वांच्या बायका आकाश मार्गाने जात होत्या. सतीनं पाहिलं की गंधर्वांच्या बायका एवढ्या नटून थटून जातात कुठे. तिने चंद्राची बायको रोहिणी, चंद्राला 27 बायका आहेत. चंद्राला 27 बायका आहे. सगळ्यात मोठी तिचं नाव आहे रोहिणी. त्या रोहिणीला याने विचारलं, म्हणले का ग एवढी नटून थटून चालली तू, कुठं चालली निघाली कुठे? तिने सांगितलं अगं तुझ्या बापाच्या घरी एवढा मोठा यज्ञ, तू मला विचार. माझ्या बापाच्या घरी यज्ञ. म्हणले हो. सतीला वाईट वाटलं की बापाच्या घरी यज्ञ, लोक जात आहे, मला आमंत्रण माहीत नाही. बरं मला एक मेसेज नाही, मला एक मिस कॉल नाही, बॅलन्स नसतं मिस कॉल तर मारी देते, स्टेटस नाही, पत्रिका नाही, फोन नाही. वाईट वाटलं. महादेवाच्या जवळ गेले. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटे झडाडे, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. रे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. रे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाचे. भोळ्या शंकरा नमो शिवाय, नमो शिवाय, हर हर बोलो नमो शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमो शिवाय, ओम नमो शिवाय, हर हर बोलो नमो शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमो शिवाय, ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बोलो नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमो शिवाय, गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, हर हर बोले नमो शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
नमः पार्वते पते हर हर महादेव भोलेनाथ भगवान की भोळदैवत आहे. सतीने विनंती केली, देवा महादेवाने डोळे उघडले. विचारलं काय झालं? अहो म्हणले माझ्या बापाच्या घरी येत नाही, आपण गेलं पाहिजे ना. महादेवाने सांगितलं आपल्याला आमंत्रणच नाही, आमंत्रणाशिवाय जाऊ नाही सती. सगळ्यांना आमंत्रण आहे, आपल्याला आमंत्रण नाही. तुझ्या बापाने जाणून बुजून आमंत्रण नाही दिलं. माझ्या मनात काहीच नव्हतं, पण तुझ्या बापाच्या मनात थोडंसं वितुष्ट होतंच, त्याच्यामुळे त्यांनी डावललं आपल्याला. आणि हे बघ धर्मशास्त्र असं सांगतं, काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं, आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये. काही गोष्टी भूक लागल्या म्हणजे खायच्या असतात, काही भूक नसली तरी खायच्या असतात, आणि काही भूक असली तरी खायच्या नसतात. काही गोष्टी तहान लागली म्हणजे प्यायच्या असतात, काही तहान नसली तरी प्यायच्या असतात, आणि काही तहान असली तरी प्यायच्या नसतात. तहान लागली म्हणजे प्यायचं आपलं माठातलं पाणी, तहान नसली तरी प्यायचं सरबत, आणि तहान असली तरी पिऊ नये. काही गोष्टी समजून घेत चला, म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. लग्न कार्यात, भावबंधात, नातलगांमध्ये, तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुम्हाला आमंत्रण नाही ना, जाऊच नका. हे धर्मशास्त्र आहे. तुम्हाला आमंत्रण नाही, जाऊ नका. काही ठिकाणी बिना आमंत्रण जावं. तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे. कथा कीर्तन भागवत रामायण सोमवार संकष्ट सोमवाराचं सरांकडे असणारं उद्यापन, या ठिकाणी माणसाने बिना आमंत्रणाचं जावं. तू का म्हणे तेथे न पाचारित, इथे बोलवण्याची गरज नाही. आणि एक ठिकाण असं आहे तिथे आमंत्रण दिलं तरी जाऊ नये. जिथे तुंतुने वाजती तिथे कान टवकारती. एखाद्यानं कधी म्हटलं मी तुला तिकीट काढलेच 40 रुपयानं, तथाच केलं, मी येत नाही. तिथे आमंत्रण असलं तरी जाऊ नये. इथे बिना आमंत्रणाच यावं. तुझ्या बापाच्या घरी आपल्याला आमंत्रण नाही. सती म्हणले तुम्हाला काही कळतं का? सती महादेवाला म्हणायची, सती तुम्हाला काही कळतं का? सती 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 महादेवाला म्हणायची, तुम्हाला काही कळतं का? आपल्याही घरामध्ये सती म्हणते की नाही? तुमले तर काही समजत नाही. आपली काय ना कारभार. भाऊ तुला बापल्या अक्कल नाही रे. ओ तिनं बापल्या अक्कल नाही, तुला बापनं भाऊ हात मिळाले रे. तुम्ही मुलांदेखत तुमच्या नवऱ्याची निंदा केली की तुमचा दोघं नवरा बायकोची घरातली जी रिस्पेक्ट आहे ती संपली. म्हणून एक आपल्या धर्मामध्ये अशी काही मान्यता आहे, लेकरांसमोर सुनबाई समोर नवऱ्याचा अपमान कधीच करू नये. सुनबाई समोर तर अजिबात नाही. मुलांसमोर आपल्या नवऱ्याचा अपमान करणं. पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती. धर्मशास्त्र सांगतं पतिव्रतेनं दुसऱ्याची स्तुती ऐकू नये आणि नवऱ्याची निंदा सुद्धा कानानं ऐकू नये. आता अवघड आहे. मी कीर्तनाला गेलो होतो, ज्यांनी तारीख दिली, मी कॉलेजला होतो तेव्हा सुरुवातीला कीर्तनाचा, मोटरसायकलला गेलो शिरपूर तालुक्यात. ज्यांच्या घरी गेलो त्यांनी तारीख दिली ते काही घरी नव्हते, ताई घरी होत्या. मी 4 पायऱ्या सोडून गेलो, 2 पायऱ्या शिल्लक राहिल्या. ताई घरात एकटी होती. म्हटलं ताई दादा कुठे ग्यात म्हणे चुलामा. मी तठेच उभं राहिलो. ती माऊली मला म्हणे बाबा तुम्ही या म्हणे घरात. म्हणून नको माय, त्याला चुल्यात घालते, मला का गॅसवर पेटवती, मी बरा आठेच. नको 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 नको. ही आपली अवस्था आहे. नवरीची निंदा करू नये, नवऱ्याला अपमानित करू नये, टोचून बोलू नये. बहिणी हो, मला एक कौतुक वाटतं तुमचं. तुम्ही दरवर्षी त्या ज्येष्ठात येते, मला वाटतं ती पौर्णिमा काय म्हणतात तिला, वट पौर्णिमा, ती सती सावित्री, ते भलं मोठं चरित्र आहे ते सत्यवान सावित्रीचं. ती बाई यमासोबत भिडली होती. यमासोबत साध्याने तुम्ही यमले सुद्धा घाम फोडी टाकतच. माय तुमच्यामुळेच रावणाचा सत्यानाश झाला. तो दुर्योधन कोणाचाच ऐके ना, तुमच्यामुळे सत्यानाश वाटोळं झालं त्याचं. आतापर्यंत जेवढे भांडणं लागले, रामायणाचे भांडणं कोणामुळे हो? सीतेमुळेच ना. महाभारताचं वाटोळं कौरवांचं कोणामुळे? द्रौपदीमुळे. आणि आताही भावाभावामध्ये कोण आग लाई देस? तुम्ही दोघं तिघं चौघं भाऊ एकत्र राहतात त्याच्यात नवल नाही, पण जेव्हा चौघा जावा घरात एकत्र राहतात ती मागच्या जन्माची पुण्य असते. ठाला तीन
चीजें भाई भाई को दुश्मन बना देती है, जर जोरू और जमीन. 3 गोष्टी भावाला दुश्मन बनवतात. पूर्वी जर दोघी भावांचे भांडण झाले ना, रावणाचं बिभीषणाचं भांडण झालं होतं. बिभीषण माईकडे गेला होता. माँ बड़ा भाई तो बाप के समान होता, मैंने उसे बहुत समझाया. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्वी जर दैत्यांचे दोघं सख्या भावांचे भांडणं झाले तर सल्ला कोणाचा घेत होते? आईचा. आता जर दोघी सख्या भावांचे भांडणं झाले, सल्ला कोणाचा घेतात? काही इमानदार लोक आहे राव. अवघड ते भयानक एकदा. बाई ती बाई, मी नेहमी सांगतो, रोज सांगतो, नात करायचा नाही, नात. कपड्याच्या समोर, कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राही जास. आणि मग जोई जायचं म्हणजे ओ बापरे डुप्लिकेट रे बाबा. कामाची कोतवाल याने नाडले बहुतांशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. सतीने सांगितलं, देवा अहो मी सासरूवासी नाही, माझ्या बापाच्या घरी माहेरी यज्ञ आहे, आपण गेलं पाहिजे. शंकराने सांगितलं आमंत्रण नाही आपल्याला. ते म्हणले नाही नाही आपण गेलं पाहिजे. तुमचा एक स्वभाव आहे बहिणी हो, तुमचं खाणं पिणं कपडे लत्ते आरसे कंगवे फपुट्याचे डबे सगळे नवऱ्याकडचे, सगळं नवऱ्याकडचं. आणि तुम्ही कौतुक कोणाचं करता? खरं सांगायचं फक्त. सगळे पैसे अडके कपडे लत्ते गाडी बंगला सबिन जुमला सगळं नवऱ्याकडचं. आणि तुम्ही कौतुक कोणाचं करतात? खरं सांगा इमानदार मनीषापत कोणाचं? माहेरचं करता, भावाचं करता. आणि काय नाही, ती माहेरी गेली तर भाऊ 200 रुपयाची डिफेक्टिव्ह सेलमधली साडी घेऊन येतो. पहिल्याच दुनियात कलर सोडी असते. काही मावल्या तर इकडून चोरून येतात आणि तिकडून नेसून येतात. इकडे नाही तो प्रकार, पण तिकडे आहे आमच्याकडे. पुरुष मंडळी तुम्हाला एक फुकट सल्ला सांगू का? बायको माहेरी गेली, माहेराहून आली, तिनं कधी म्हटलं माझ्या आईने मला 2 ग्राम सोनं करून दिलं, समजावं खिसा मारल्या गेला. शर्ट धुवायला टाकान 50ची नोट विसरून जा, ही सरपडी जायला समजा. दुसऱ्या दिवशी त्याला याद येस, का रे ऐ काय कपडे धुतले का? हा. खिसामा काय होतं का? तुम ना खिसामा सट्ट्यांच्या चिट्ट्याशिवाय दुसरं काही सापडत नाही. काय रास तुम ना खिसामा? पसले रे पसले 50. माय सतीनं आग्रह धरला. महादेवानं सांगितलं, सती तुझा स्वभाव तापट आहे, तुला सहन नाही होणार. तुझ्या बापानं जाणून बुजून आपल्याला बोलवलं नाही, जाऊ नको. ती म्हणे खुशी माझी जाईन मी. देवाची बायको बी ऐकत नव्हती हो, आपली ऐकत नसेल तर काय म्हणले लायले तसा तिला. ती म्हणले मी जाईन. जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई 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 बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई 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 बाई, जाते ग माहेराला बाई बाई.